चौऱ्यासारख्यातील पहिला चेंडू लेफ्ट हँड फलंदाज, आता मात्र चेंडू जातो तो फायनलच्या दिशेने. चौकारासाठी चांगला फटका म्हणावा लागेल. पहिल्याच चेंडूवरती ते मात्र स्वागत केले त्या फलंदाज. चांगली सूझबूझ बरी क्रिकेट बघायला भेटते ते. हा परिवर्तन मोडगावच्या ग्राउंड वरती आता मात्र चेंडू दरम्यान पुढील चेंडू बघूया. चौथ्या साईडवर प्रगतीपथावर एक चेंडू चाकून झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटके परत ना चेंडू खाली फिल्डर बघूया. आता मात्र तिसरा गडी बाद होतो तो बोरगड नाशिक संघाचा. तिसरा गडी बाद, तिसरा हदला लागतोय. पिछले कुछ ओवर जो कि गेंदबाजी के लिए काफी कारगर साबित हुई थी और उसके बाद बीच में अच्छी बल्लेबाजी साबित हुई थी, लेकिन यहाँ पे ब्रेक थ्रो देने में कामयाब होते हुए अगर तेजस की बात की तो दो बैक टू बैक चौकार लगाए थे. उसके बाद विकेट निकालने में सफल होते हुए तेजस की अगली गेंद नए बल्लेबाज आते ही स्ट्राइक की जगह लेके हल्का से खेल दिया. ऑफ साइड में कवर की तरफ डायरेक्ट हिट होती तो कुछ नतीजा और हो सकता था. इसी बीच अगली गेंद और खराब थ्रो के कारण एक रन एक्स्ट्रा. कैसे भी आए रन आने जरूरी, क्योंकि इसमें से जो भी जीतेगा इस टूर्नामेंट में बना रहेगा. टॉप 8 में जगह बनाने है तो अच्छे क्रिकेट खेलने पड़ेंगे. सूझबूझ के साथ संयम के साथ क्रिकेट खेलने पड़ेंगे. तेजस की अगली गेंद बल्लेबाज तैयार होते हुए और यहाँ पे पटके हुए गेंद नीचे रहे, बल्लेबाज को थोड़ी सी दिक्कत में डालते हुए और यहाँ पे अच्छी फील्डिंग. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. रन को रुकावासा अभी भी 28 रन. कभी गेंदबाजी में तो कभी बल्लेबाज, एक से बढ़कर एक बेस्ट के वर्सेस बेस्ट की यहाँ पे लड़ाई चलते हुए क्वालीफाई का मुकाबला. और यहाँ पे अब की बार काफी बढ़िया एक्स्ट्रा कवर के फील्डर सर के ऊपर से जाते हुए गेंद, अच्छी फील्डिंग. लॉन्ग ऑफ के फील्डर ने काफी बढ़िया यहाँ पे गेंद को रोका और यहाँ पे 4 ओवर समाप्ति के बाद रन को जब 3 विकेट नुकसान के 30 रन. 30 के रन रेट चलता हुआ कृपा करून ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जायचं आहे. इनिंगला सुरुवात होते. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंगचे 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर गडी गमावलेत 3 आणि धावसंख्या होते ती 30. पुन्हा एकदा लेफ्ट हँड गोलंदाज पंचांकडे दाद मागतोय. बॅटची कडा घेते का? पंचांचा डिसिजन नॉट आउट. पंच आपल्या स्थानी तटस्थ आहे, नॉट आउट. चांगली सुरुवात होते ती संगम देहरी संघाकडून. लेफ्ट मोद मारा करताना गोलंदाज राहुल पॅकस रूपात खेळतोय. आयकॉन खेळाडू संगम देहरीचा पॅकस खेळाडू राहुल, ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळताना केवळ 1 धाव खर्च केली होती आणि 1 गडी गमाव बाद करण्यात यश आले होते. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. भावेश घोडा कोणती चूक करणार नाही. पुन्हा एकदा एकेरी धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. निश्चितच चांगलं मोठी धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. एक मजबूत संघ आहे दोन्ही संघ. बोरगड नाशिक मधला एक बोरगड नाशिक संघ मजबूत संघ. तेवढ्याच ताकदीने ग्राउंड मध्ये उतरलाय तो संगम देहरी. लेफ्ट विथ विकेट. पुन्हा एकदा राहुल पॅकस उचलून धरण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते भावेश घोडा कोणती चूक करणार नाही. 3 चेंडू खेळून काढले 5व्या षटकामधील आणि 2 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती राहुल. नेहमी पॅकसच्या रूपात खेळताना बघत असतो. यावर्षी संगम देहरीच्या संघामध्ये पॅकसच्या भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. चांगले अपील झाले होते परंतु पंचाने फेटाळली, नॉट आउट. चांगली गोलंदाजी राहुल याच्या गोलंदाजी माध्यमातून बघायला मिळते. 4 चेंडूवर केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या थांबते ती मात्र 32 धावा 32. आजच्या दिवसातील आजचा क्वालिफायरचा सामना संगम देहरी विरुद्ध बोरगड नाशिक. झेल होतोय का? तर निश्चितच. सचिन कोणती चूक करत नाही. गडी बाद होतोय तो बोरगड नाशिक संघाचा.
निश्चितच 4 गडी गमावले ते मात्र बोरगड नाशिक संघाने. सकाळच्या क्षेत्रामध्ये बोरगड नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना 93 आणि दुसऱ्या राऊंड मध्ये 96 धावा असताना 90चा पाडा पार केला होता. त्यानंतर मात्र क्वालिफायच्या सामन्यामध्ये बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय बोरगड नाशिक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज राहुल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसला आणि गडी बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी. हॅलो हॅलो. आताच परिवर्तनच्या व्यासपीठावर परिवर्तनचे अध्यक्ष या क्रिकेटच्या सर्व्या ज्यांच्या संकल्पनेतून डिसेंबरच्या एंडिंगला ही स्पर्धा आकार घेते ते काशीनाथ चौधरी साहेब, समवेत डहाणू पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीणजी गवळी साहेब, तलाशी तालुक्याचे यंग डायनामिक नेते संजू वरठा साहेब आणि प्रमोद शिंदा यांचं परिवर्तनच्या व्यासपीठावर आगमन. परिवर्तन ठोकलाय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना आकाश. पॅकर्स खेळाडू पुन्हा उचलून झालेला चेंडू, जबरदस्त फटका. लगातारच्या 2 चेंडूवर 2 छटकार ठोकलेत आणि कमबॅक करतोय तो मात्र बोरगड नाशिक. आणि लगेचच पाठवायचं आहे. प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे गेलेला चेंडू लगेचच पाठवायचा आहे. थँक्यू. परिवर्तन ग्रुपला नेहमीच प्रेक्षक वर्गाची जास्त गर्दी राहते. निश्चितच डिसेंबर एंडिंगला हे सामने पार पडत असतात आणि पुन्हा एकदा आजचा हा 7वा दिवस. आकाश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड मारा करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिजनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. निश्चितच चेंडू थर्डमॅन रिजनला चौकारासाठी गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि एकेरी धावेवर समाधान. पॅकर्स खेळाडू चांगला फलंदाजी करत होता. सलग 2 चेंडूवर 2 छटकार ठोकले आणि त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज आकाश. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज तो पॅकर्सच्या रूपात खेळतोय. खराब चेंडू राईट साइड, चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. अजून एक परिवर्तन चौकार. फलंदाज पॅकर्सच्या रूपात खेळतायत बोरगड नाशिक संघाकडून. निश्चितच जबरदस्त फलंदाजीला सुरुवात होते ती बोरगड नाशिक. पुन्हा उचलून धरण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र, 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव येते का तर निश्चितच चांगलं आणि पंचांचा इशारा बघावा लागेल. नॉट आउट. चांगली रनिंग बघायला मिळते. 2 पॅकर्स खेळाडू बोरगड नाशिक संघाकडून खेळताना चांगले अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेची भर, दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते बोरगड नाशिक संघाची. 51 आकाश यांच्या गोलंदाजीवर निश्चितच चांगला हल्ला चढा. त्रिफाचित गडी गमावतोय, त्रिफाचित होतोय आणि पंचांचा इशारा येतोय. छटक संपतोय आणि स्टार आयकॉन खेळाडू पॅकर्स खेळाडू आदेश अहिल्यानगरचा निश्चित बोरगड नाशिक संघाकडून खेळतोय. आदेश ज्या फलंदाजाने मागील षटकामध्ये जबरदस्त 2 छटकार ठोकल्या होता, तोच एकदा पुन्हा पॅकर्स खेळाडू स्ट्राईक एंडवरती अहिल्यानगरचा जबरदस्त फलंदाजी करतोय. आदेश 2 छटकार गोलंदाज तेवढाच खतरनाक आहे. सामो खतरनाक गोलंदाज आहे. अमोल निश्चितच सॅमी नेहमीच आपण या गोलंदाजाला परिवर्तनच्या ग्राउंडवरती खेळताना बघत असतो, परंतु तेवढ्या ताकदीचा डाव्या यष्टी सोडून राहिलेला चेंडू वाईड. अवांतर धावेची भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा. 52. निश्चितच सामना कॅरियर जवळजवळ 25-27 वर्षाचं कॅरियर. सॅमी मोठा गोलंदाज आहे. हा गोलंदाज 2001 सालापासून खेळताना बघतोय आम्ही. इथे हवेत फटका 6. मैदानाबाहेरील प्रत्येक कॅचला अक्षत काशीनाथ चौधरी, स्पृहा काशीनाथ चौधरी यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस. मिड विकेटला टोलावलाय चेंडू. इथे काय होतंय, चांगलं फिल्डिंग, एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. सॅमी यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण मोठा सामना आहे. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. संगम देहिरी हा गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवरचा एक मोठा संघ. उंबरगाव येथील हा संघ सर्वांच्या आवडीचा, या भागातला एक मोठा दादा संघ 2 हात करतोय बोरगड नाशिक संघासमोर. नाशिक संघाने या सामन्यामध्ये, या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत चांगली परफॉर्मन्स, चांगली खेळी दाखवलेली आहे. सॅमी
गोलंदाजी मार्क वर राईट आर्म राऊंड द विकेट मारा. इथे काय होतंय, हवेत फटका आणि विकेटचं पतन होतंय का, तर हो, 7वा विकेट बाद. डीजे गोलंदाजाकडे 25 वर्षाचं केरियर आहे, अजूनही तो क्रिकेट खेळतोय. मोठा गोलंदाज आहे, विकेट मिळवला एका मोठ्या फटक्यानंतर. पुन्हा गोलंदाजी मार्क वर सॅमी, राईट आर्म राऊंड द विकेट मारा. इथे चूक होते सॅमीकडनं, एक्स्ट्रा धाव मिळते बोरगड नाशिक संघाला. दोन्ही संघ मोठे. आज कोण सुपर 8 मध्ये दाखल होतं ते येणारा काळ ठरवणार आहे. किती धावा धावफलकावर लागतात ते बघावं लागेल. दोन्ही मोठे संघ. यावेळी बोरगड नाशिकचा संघ पूर्ण पॅक आणि तयारीनिशी या टुर्नामेंट मध्ये आलाय. इथे लॉंग ऑफला येतोय चेंडू. सचिन तिथे चूक करत नाही, एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. पूर्ण पॅक टीम आहे. गेली 4-5 वर्ष नाशिक बोरगडचा संघ या टुर्नामेंट मध्ये येतोय, परंतु त्यांना म्हणावं तितकं चांगलं यश मिळालेलं नाही. आणि गेल्या 5 वर्षाचा परफॉर्मन्स बघितला संगम देहरीचा, तर तितकं लौकिका साजेसा खेळ झालेला नाही. भावेश घोडा यांचा हा मोठा संघ. पुन्हा एकदा सॅमी, ते कट केलं जातंय चेंडूला. चेंडू येतोय कव्हरला, एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. अमोल निश्चित धाव संख्या धाफलकावर लागते ती 62 धावा. मागील 2 सामन्यामध्ये निश्चित बोरगड नाशिक संघाने पहिल्या राऊंड मध्ये 93 धावा काढल्या होत्या आणि यशस्वीरित्या सायली संघाला पराभूत केलं. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकेरी धाव आणि या एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकेल ती 63. पंचांचा इशारा येतोय, छटक संपतंय. येत्या अर्ध्या 1 तासामध्ये कळणारच आहे, परंतु उद्या मात्र इथे बिग फाईट. या टुर्नामेंटचा उद्या 8वा दिवस आणि उद्या कापरी वलसाड, अनिरुद्ध, अजय पटेल, राकेश कांता, सिल्वासा, आकाश जनाथिया, रसिक धोडिया, सचिन भुरकुड, महालक्ष्मी, दिनेश तरे, मालाडचा हा पॅकर्स खेळाडू महालक्ष्मी मध्ये खेळेल. विशाल जनाथे, चिंचणी, प्रमोद भगली, समाधान कातकरी, पिंट्या, आकाश राठोड वलसाड, रोहित, तेजस, निखिल, फिलिप्स, श्रवण हे खेरवे नंदुरबार संघाकडनं खेळताना बघायला मिळतील. शरद गडद, सराई, सचिन मेढा मांडा, सोहेल धारपरवार, मनोज आडळ, करण कदम, चिंबीपाडा भिवंडी. आणि या स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकर्षण अमरदीप आष्टे. या संघामध्ये अमोल भोये, कुणाल भोये, जिग्नेश थोरात, अविनाश जाधव, रोहित शर्मा, अमृत दांगडा, सचिन जाधव, सुभाष महाले हे स्टार, मोठे स्टार खेळताना दिसणार आहेत. 20 धावा ऑल आउट होऊ नका म्हणजे झालं. अमरदीप आष्टे, अमोल भोये, आपलं काय मत आहे, विश्लेषण करा. निश्चितच अमरदीप आष्टे मोठा संघ आहे. 1990च्या शतकातील निश्चितच चांगला परफॉर्मन्स होता, परंतु त्यानंतर कोचच्या कमतरतेमुळे निश्चितच परफॉर्मन्स डगमगला. 1990चं दशक आता संपलेलं आहे. आता आपण 2025 त्या 1990च्या दशकावर 35 वर्ष उलटलेले आहेत. आता गाळ बसलेला आहे. आता अमरदीप आष्टे नावाला उरलेले आहे का उद्या बघावं लागेल. मोठा फटका, बिग षटकार. आष्ट्याचा अमृत धांगडा रावडी मात्र उद्या आहे. सेकंड रावडी, डुप्लिकेट रावडी, छोटा रावडी. आणि आमचा सचिन जाधव, सचिन तेंडुलकर, अविनाश जाधव, रोहित शर्मा अशा स्टार खेळाडूंचा भरणा. अमोल भोये, कुणाल भोये, जिग्नेश थोरात, सुभाष महाले यांना खेळताना उद्या आपण बघणार आहोत. सकाळी सकाळी प्रेक्षकांनी यावं आणि 10:30 वाजेपर्यंत काय आष्ट्याचा खेळ खलास होतो की काय ते बघायला यावं. अमोल निश्चितच जबरदस्त फलंदाजी करतोय तो पॅकर्सचा खेळाडू अहिल्यानगरचा आदेश. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा कट करून दिलेला चेंडू वन बाउन्स मारेसा बाहेर. अजून एक परिवर्तन चौकार. जबरदस्त मोठा बॅट्समन खतरनाक फलंदाजी करतोय. 74 धावफलकावर धाव संख्या लागते ती 74. 74 धावा. शेवटचा छटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करतोय आदेश. उचलून धरण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण होते. तेजस पटेल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय.
2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत का आणि नॉट आउट. 2 धावा चांगल्या पाहून काढल्यात. 8 षटकाच्या समाप्तीनंतर बोरगड नाशिक संघ धावसंख्या उभारतोय 76 धावा आणि आव्हान ठेवतोय 77 धावांचं. 77 रन रिक्वायर्ड फ्रॉम 48 बॉल्स. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोरगड नाशिक संघाने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 76 धावा धाव फलकावर लावल्यात आणि आव्हान ठेवले ते मात्र 77 धावांचं. 77 रन रिक्वायर्ड फ्रॉम 48 बॉल्स. निश्चितच सामना रोमांचकारी अवस्थेत असेल कारण निश्चितच मागील 2 सामन्यामध्ये यशस्वीरित्या डिफेंड केला त्या बोरगड नाशिक संघाने. पहिल्या सामन्यामध्ये 93 धावा डिफेंड केला सायली विरुद्ध. 93 धावा काढायच्या होत्या सायली वॉरियर्स संघाला परंतु चांगलं डिफेंड केला त्या बोरगड नाशिक संघाला. आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये 96 धावा काढल्या होत्या आणि 97 धावा यशस्वीरित्या डिफेंड केला बोरगड नाशिक संघाने. गोलंदाजी मार्कवर मनोज सामना करतोय तेजस पटेल. जबरदस्त फटका चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार देताना तेजस पटेल. गुजरातची खुशबू पुन्हा एकदा डायलेक्ट यष्टीवर मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर जबरदस्त कमबॅक करताना गोलंदाज मनोज. समोर तेवढाच ताकदीचा संघ तेवढाच मोठा फलंदाज तेजस पटेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय तेजस. ब्लॉक मध्ये राहिलेला चेंडू लॉंग ऑफ रिझनला चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जयेश यांचं. एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 5. निश्चितच आजच्या दिवसातील विजेता संघ अंतिम 8 म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये खेळताना दिसेल. बघूया कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळताना दिसतोय. बोरगड नाशिक संगम देहरी गुजरात. निश्चित दोन्ही संघ मजबूत ताकदीने या ग्राउंड मध्ये उतरलेत. क्वालिफायचा सामना 77 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू. चेंडू जातोय वेगाने. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक परिवर्तन चौकार. सचिन आणि तेजस पटेल या दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. चौकाराच्या मदतीने चौकार मारून आपलं वैयक्तिक खातं उघडतायत आणि धावसंख्या फलकावर लागते ती बिनबाद 9. चांगली 77 धावांचा पाठलाग करतोय संगम देहरी. पुन्हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मनोज यांची बोरगड नाशिक संघाकडून बघायला मिळते. धावसंख्या थांबते ती 9 धावेवर. चांगली गोलंदाजी ती बोरगड नाशिक संघाकडे. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर सायली वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना 93 धावा काढल्या आणि 93 धावा यशस्वीरित्या डिफेंड केला त्या मात्र बोरगड नाशिक संघाने. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिन साठी जबरदस्त क्लासिकल फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक परिवर्तन चौकार. क्लासिकल फटका पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जबरदस्त कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संगम देहरी बिनबाद 13. निश्चितच आता मात्र सामना रंगतोय तो पॅकर्स विरुद्ध पॅकर्स. अहिलानगरचा हा पॅकर्स खेळाडू आदेश तर गुजरात राज्यातून आलेला तेजस पटेल. पॅकर्स विरुद्ध पॅकर्स असा हा सामना रंगतोय. निश्चितच 77 धावांचा आव्हान घेऊन उतरलाय तो मात्र संगम देहरी. आणि चेंडू फसतोय की काय आणि चांगला प्रयत्न बघायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि खराब थ्रो बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं. तिसरी धाव इथे होते. 3 धावा फोन काढल्या 2 बॅटर्सने. निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं परंतु थोडासा थ्रो करताना चेंडू कुठेतरी अडथळला आणि निश्चितच 3 धावा फोन काढल्यात 2 बॅटर्सने आणि 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 16 धावा 16 रन. दुसरा षटक पॉवर प्लेचं षटक चालू आहे. निश्चित पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा कुठल्या
दोन बॅटर्स तेजस आणि सचिन या दोन बॅटर्सने आणि पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या षटकात ते पहिल्याच चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा उचलून धरण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला चांगला क्षेत्ररक्षण पळतोय. चेंडू वेगाने पुढे सरकतो. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक परिवर्तन चौकार. 76 धावा काढल्यात आणि 77 धावांचं आव्हान आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी दोन्ही. आदेश पुढील चेंडू पुन्हा एकदा कट करून दिलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न कव्हर रिजनला परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. रक्ताना एक धाव पूर्ण होते. एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकते येते. 21 धावा बिनबाद 21 सेकंड इनिंग 77 धावांचं आव्हान घेऊन आलाय तो संगम देहरी. तर डिफेंड करतोय तो मात्र बोरगड नाशिक. पाव प्लेचा छटक हाताळतोय तो गोलंदाज आदेश. पॅकर्स विरुद्ध पॅकर असा सामना. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. पहिला छटका तेजस यांच्या बॅट मधून. स्पीडच्या दिशेने चांगला जबरदस्त फटका छटकारासाठी तेजस यांच्या बॅट मधून आणि छटकार ठोकला. छटकाराच्या मदतीने धाव संख्या वेगाने पुढे सरकते ती 27 धावा 27. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 50 धावेची आवश्यकता. आदेश विरुद्ध तेजस. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा समोर व्यासपीठेच्या दिशेने छटकार मिळतोय. जबरदस्त फलंदाजी तेजस पटेल मॅन फ्रॉम गुजरात. आदेश जबरदस्त पुन्हा उचलून धरण्याचा प्रयत्न. चेंडू फसतोय आणि पहिला गडी बाद. संगम देहरी संघाचा पहिला गडी बाद तेजस यांच्या रूपात. 3 चेंडूवर 3 छटका ठोकण्याचा प्रयत्न. निश्चितच तेजस पटेल मोठा खेळाडू बाद होतोय. 2 षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. संगम देहरी संघाची धाव संख्या होते ती 33 धावा 33. म्हणजेच अजूनही 36 चेंडूवर 46 धावेची आवश्यकता. 77 धावांचा पाठलाग करतोय तो मात्र संगम देहरी संघ आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 33. लेग कटरचा प्रयत्न. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता. चांगला स्लोवर गतीने टाकलेला चेंडू लेग बाईच्या रूपाने एक धाव. लेग बाईच्या रूपात एक धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा 34. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहित. तेजस गोलंदाजी मार्कवर तेजस. तर सामना करतोय रोहित. राईट हँड फलंदाज उंच पर आहे. हाईट जबरदस्त आहे दोन्ही. तेजस कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल. पंचांच्या दोन्ही हात समांतर. लेग स्पिन करण्याचा लेग कटर वापरण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फसतोय. डावे यष्टी चढून राहिलेला चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. वाईडची खून आणि अवांतर धावेची भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा 35. पुढील चेंडू तेजस यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. कव्हर रिजनला चांगला फटका. एक धाव तर पूर्ण. कव्हर रिजनला चांगला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव होते का तर निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो आणि चांगला बॅकअप सुद्धा बघायला मिळत आहे. 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये भर पडते. चांगलं क्षेत्ररक्षण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतोय तो मात्र संगम देहरी संघ. बोरगड नाशिक संघाला चांगलं क्षेत्ररक्षण तेवढे ताकदीने गोलंदाजी करावी लागेल. 76 धावा काढल्यात. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते 77 धावांचं. स्लोवर वर गतीने टाकलेला चेंडू. चेंडू फसतोय. दुसरा गडी बाद होतोय. नाशिक संघ पहिला विकेट साठी तेजस पटेल मोठा खेळाडू डगआउट मध्ये परत आले. त्यानंतर राहुल स्वस्तात पवेलियनचा रस्ता धरतोय. तेजस गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र पॉइंट. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. पॅकर्सच्या रूपात खेळतोय राहुल. जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडतोय. वैयक्तिक चौकार ठोकलाय. बघूया तेजस यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडला हाऊस कट करून दिलाय चेंडू. एक धाव तर होते. दुसरी होते का तर निश्चितच चांगली रनिंग आणि सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. राहुल आणि सचिन 2 बॅटर्स दरम्यान चांगली रनिंग आणि 2 धावांनी धाव संख्या पुढे. पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये भर. 43 धावा 43. निश्चितच
जिंकण्यासाठी अजूनही 34 धावेची आवश्यकता. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक. 77 धावांचा पाठलाग करतोय तो संगम देहरी विरुद्ध बोरगड नाशिक. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट राहुल याच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. एकेरी धाव आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. जाऊ 44 धावा 44. पंचांचा इशारा येतोय. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 44 धावा 44. तब्बल 44 धावा काढल्यात आणि आता मात्र माफक आव्हान आहे कारण 30 चेंडू अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी केवळ 33 धावेची आवश्यकता. 33 रन रिक्वायर्ड फ्रॉम 30 बॉल्स. बोरगड नाशिक संघाला विकेट्स काढावे लागतील. टिचून मारा करावा लागेल गोलंदाजीमध्ये तरच सामन्यामध्ये काही कमबॅक करू शकतो. 2 सामन्यामध्ये तर निश्चितच जबरदस्त कामगिरी केली होती गोलंदाजीने, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का तर निश्चितच हा राहुल यांचं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. चांगली गोलंदाजी परंतु त्यानंतर चांगली रनिंग बघायला मिळते. ती राहुल आणि सचिन 2 बॅटर्स दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट चांगली होते. सेकंड रन घेताना आपण क्रीज वरती धावू शकत नाही. निश्चितच 2 धावेने धावसंख्या 46. चौथा षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर. फुलटो चेंडू आणि निश्चित नो मॅन लँडिंग मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का तर निश्चितच येस. चांगलं सेन्सिबल क्रिकेट. फुलटो चेंडू झटकार मारण्याचा प्रयत्न निश्चितच झाला होता. बॅटची थोडासा वरच्या भागावर चेंडू जातोय. चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु नो मॅन लँडिंग मध्ये चेंडू पडतो आणि 2 धावा पाहून काढताय 2 बॅटर्स. धाव संख्या पुढे पुन्हा एकदा वेगाने 2 धावेने पडते ती मात्र 48 धाव 48. आखूड टप्प्याचा चेंडू फसतोय आणि ते तिसरा गडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू आणि तिसरा गडी बाद होतोय तो मात्र संगम देहरी संघाचा. 2 पॅकर्स खेळाडू डगआउट मध्ये तंबूत परतलेत. धाव संख्या थांबते ती मात्र 48. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावेची गरज. 29 रन रिक्वायर्ड. चौथा षटक मार्गस्थ आहे. निश्चितच 3 गडी गमावलेत आतापर्यंत संगम देहरी संघाने. 77 धावांचा पाठलाग आणि 77 धावांचा पाठलाग करताना 3 खेळाडू तंबूत परतलेत. तेजस पटेल लगातारचे 3 षटकार मारण्याचा प्रयत्नात गडी बाद झाला. त्यानंतर मात्र राहुल आता चांगला मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्नात बाद होतोय. माही राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. राईट हँड फलंदाज कट करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे दाद आणि इथे गडी गमावतोय. चौथा गडी बाद. हॅलो डग आउट मधून तुम्ही पाणी घेऊन जात असताना शूजचा वापर करा. फर्स्ट वॉर्निंग नंतर पेनल्टी भेटेल. अमोल निश्चितच कमबॅक करतोय तो मात्र. सामना रोमांचकारी अवस्थेमध्ये आहे परंतु जोपर्यंत बॅटची कडा घेतोय थर्ड मॅन रिझनला चेंडूला कोणता संधी नाही. खेळाडूला चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनला चौकार आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 2. म्हणजेच काय तर 23 चेंडूवर 25 धावेची आवश्यकता. 25 रन रिक्वायर्ड फ्रॉम 23 बॉल्स. 2 महत्वाचे खेळाडू जबरदस्त संगम देहरी संघाचे खेळाडू सचिन आणि भावेश घोडा. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्फत तेजस. पंचांकडे दाद होते. पंचांचा इशारा नॉट आउट. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. एकेरी धाव आणि धाव संख्या धावून पोहोचते ती 53 धावा. 53. निश्चितच अजूनही 24 धावेची आवश्यकता. 24 रन रिक्वायर्ड.
5वा षटक मार्गस्थ स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू फेस करतोय भावेश घोडा. संघाचा खलनायक संघनायक आहे मात्र आपल्या संघासाठी निश्चितच चांगली नेहमीच या संघासाठी चांगली उचलून धरण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण होते. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, तर निश्चितच नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 54 धावा 54. चांगली गोलंदाजी हाताळतोय बोरगड नाशिक संघाकडून तेजस. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना रोमांचकारी अवस्थेमध्ये तर निश्चितच आहे, कारण गडी बाद करणे यश येते बोरगड नाशिक संघाला. पुन्हा उचलून धरण्याचा प्रयत्न झेल होतोय का, षटकार आणि षटकार. निश्चितच हा चेंडू जर झेल झाला असता तर सामना निश्चित रोमांचकारी अवस्थेमध्ये येऊन ठेपला असता. 6 धावेची भर आणि 6 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती 60. जिंकण्यासाठी आता अजूनही 17 धावेची आवश्यकता असत. 17 रन रिक्वायर्ड. आणि आता मात्र जोश मध्ये निश्चितच चांगली फलंदाजी करतोय तो मात्र ओपनिंगला आलेला फलंदाज सचिन. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा उचलून धरण्याचा प्रयत्न झेल होतोय का, गडी बाद होतोय का, तर निश्चित येस गडी बाद. जबरदस्त षटक हाताळतोय तो मात्र गोलंदाज तेजस. षटकातील शेवटचा चेंडू आतापर्यंत गडी बाद करणे यश होते ते बोरगड नाशिक संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी. धाव फलकावर अजूनही 17 धावेची गरज आहे ती संगम देहरी संघाला. फलंदाजी मार्क स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे. उचलून धरलेला चेंडू जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषाबाहेर षटकार. केवळ परिवर्तन ग्रुप मोडगाव आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक 2025 स्पर्धेचा आजचा 7वा दिवस. आज सुपर 8 मध्ये कोण दाखल होते, बोरगड नाशिक की संगम देहरी गुजरात. उद्या मात्र इथे स्पर्धेचा 8वा दिवस आहे आणि बिग फाईट कापरी वलसाड, SB सिल्वासा महालक्ष्मी, चिंबीपाडा भिवंडी, खेरवे नंदुरबार, अमरदीप आष्टे असे मोठे संघ आपल्या भेटीला येणार आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. कापरी वलसाड अनिरुद्ध, अजय पटेल, राकेश सिल्वासा, आकाश जनाथिया, रसिक धोडिया, सचिन भुरकुड, महालक्ष्मी दिनेश तरे, मालाड, विशाल जनाथे चिंचणी, प्रमोद भगली, समाधान कातकरी, पिंट्या, आकाश राठोड वलसाड, रोहित, तेजस, निखिल, खेरवे नंदुरबार, फिलिप, श्रवण, शिवन, गदत, सराई, सचिन मेढा मांडा, सोहेल धार पवार, मनोज घाटाळ, करण कदम, चिंबीपाडा भिवंडी आणि अमरदीप आष्टे मध्ये मोठे स्टार उद्या बघायला मिळणार आहेत. अमोल भोये, कुणाल भोये, जिग्नेश थोरात, अविनाश जाधव, रोहित शर्मा, छोटा रावडी, अमृत धांगडा, सचिन जाधव, सुभाष महाले, अनिल जाधव असे मोठे स्टार उद्या आपल्या भेटीला येणार आहेत. अनिल जाधव, वकील, अमोल. धावसंख्या वाईटच्या अवांतर धावेने धावसंख्या होते ती 70. जिंकण्यासाठी केवळ 7 धावेची आवश्यकता. 7 रन रिक्वायर्ड. जबरदस्त चेंडू उसळी घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पॅकर्स खेळाडू पालघर पोलीस दलात असलेले कार्यरत गोलंदाज महेंद्र निश्चितच बोरगड नाशिक संघाकडून पॅकर्सच्या रूपात खेळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या थांबते ती मात्र 70 धावा 70. जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे, परंतु निश्चितच सामन्यामध्ये कलाटणी देण्याची क्षमता बोरगड नाशिक संघाकडे आहे, कारण गोलंदाज चांगले आहेत. परंतु भावेश घोडाचा संगम देहरी संघ इथे मजबूत स्थितीमध्ये आहे. बघूया चांगली गोलंदाजी बोरगड नाशिक संघाकडनं. या टुर्नामेंट मध्ये बोरगड नाशिक आणि संगम देहरी गत 5 वर्षापासून आपली दावेदारी सादर करतात आणि या वर्षी मात्र दोन्ही संघ फुल पॅक आणि चांगल्या तयारीने उतरलेत. DNS सायली वॉरियर्स
सारख्या संघाला, सिल्वासा डीएनए सायली वॉरियर संघाला या स्पर्धेतनं गारद केलं. या टुर्नामेंटचा एक मोठा ऐकून संघ डीएनए सिल्वासा सायली वॉरियर्स या संघाला बोरगड नाशिक संघाने या स्पर्धेतनं पहिल्याच सामन्यामध्ये गारद केलं. आता सुपर 8 मध्ये 2 हात करतोय आणि इथे आता धावा आवक्यात आहेत संगम देहरी संघाच्या. धाव फलकावर धाव संख्या लागते ती 72, 72. 5 धावेची आवश्यकता, 12 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. सामना निश्चितच आटोक्यात आहे, कारण 12 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज भावेश घोडा. आदेश पुन्हा उचलून जाण्याचा प्रयत्न, चांगला स्पीडअप बघायला मिळते. गोलंदाज आदेश पॅकर्स खेळाडू अहिल्यानगरचा जबरदस्त बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स केला, परंतु धाव फलकावर केवळ 76 धावा काढू शकलाय. या अगोदरच्या षटकामध्ये माही यांनी काय अफलातून गोलंदाजी केली नाशिक बोरगड संघासाठी. जबरदस्त गोलंदाजी या माही यांनी सायली वॉरियर्स डीएनए सिल्वासा संघाला या स्पर्धेतनं गारद केलं. माही यांनी 2 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना आपल्या त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. काय अफलातून गोलंदाज आहे बोरगड नाशिक संघाचा माही. निश्चितच पॅकर्सच्या रूपात खेळत होता तो मात्र माही. पालघर पोलीस दलात कार्यरत, निश्चितच जबरदस्त क्रिकेटचं प्रदर्शन दाखवतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, या दरम्यान बाईच्या रूपात एक धाव काढतायत आणि एकेरी धावेने धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 74 धावा, 74. जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. 7वा षटक मार्गस्थ आहे आणि 7. निश्चितच सामना संगम देहरीकडे 70% झुकतोय, परंतु चांगला कमबॅक बघायला मिळतोय तो बोरगड नाशिक संघाकडून. अहिल्यानगरचा असा हा जबरदस्त वेगवान गोलंदाज. पुन्हा कट करून दिलेला चेंडू थर्ड मॅनेजरला. 1 धाव तर पूर्ण होते, दुसरी धाव होते का आता निश्चित येस, आणि ते सामना बरोबरीत सुटतोय. पुन्हा एकदा खराब थ्रो आणि 3री धाव होते का तर निश्चित येस, आणि ते सामना विजयी होतोय तो मात्र संगम देहरी. अंतिम 8 मध्ये प्रवेश करतोय संगम देहरी. कॉंग्रॅच्युलेशन संगम, अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि नाशिक बोरगड संघाने इथे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं, चांगलं क्रिकेट दाखवलं. या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. सॅमी, आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. जबरदस्त सुपर 8 मध्ये दाखल झालाय संगम देहरीचा संघ.